तर पहा मुलांनो, आपलं जे 15वं चॅप्टर होतं क्षेत्रफळ, हे क्षेत्रफळ जे चॅप्टर आहे ते आपण अभ्यासलेलं आहे. आता थोडक्यामध्ये आपण काय करणार आहोत तर त्याचा सराव घेणार आहोत आणि सरावाच्या माध्यमातून आपल्याला हे प्रकरण कितपत समजलं ते देखील आज आपण बघणार आहोत. तर पहा मुलांनो, सरावामध्ये आपल्याला काही प्रश्नांची उत्तरे जी आहेत ती द्यायची आहेत. तर बघा, पहिला जो प्रश्न आपल्याला विचारलेला आहे तो असा आहे की चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर काय येणार आहे. ऑप्शन दिलेले आहेत आपल्याला. एक सिलेक्ट करायचं आहे आपल्याला. बघा, बाजू वर्ग 4 गुणिले बाजू. तर सांगा पाहू मुलांनो, आपलं योग्य आन्सर काय येणार आहे की चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर काय येईल. दोन्ही ऑप्शनपैकी योग्य ऑप्शन काय असणार आहे. अगदी बरोबर, आपलं ऑप्शन आहे बाजू वर्ग, हे आपलं राईट ऑप्शन आलेलं आहे. बघा, चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर काय तर बाजू वर्ग. आता आपण दुसरा देखील प्रश्न अभ्यासणार आहोत आणि आपला दुसरा प्रश्न असा आहे की आयताचे क्षेत्रफळ बरोबर ऑप्शनमध्ये दिलेलं आहे लांबी गुणिले रुंदी आणि दुसऱ्या ऑप्शनमध्ये आपल्याला दिलेलं आहे बाजू वर्ग. मग सांगा पाहू, आयताचे क्षेत्रफळ बरोबर काय येणार आहे. अगदी बरोबर, लांबी गुणिले रुंदी हे आपलं राईट ऑप्शन आहे. आणि आता आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आपल्याला विचारलेला आहे की त्रिकोणाचे क्षेत्रफळ. त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर काय. 1/2 गुणिले बाजू वर्ग की 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. काय विचारलेलं आहे बघा, त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले बाजू वर्ग की 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. काय येणार आहे सांगा पाहू, कुठला ऑप्शन राईट असणार आहे. अगदी बरोबर, त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले पाया गुणिले उंची हे काय आहे, त्रिकोणाचे क्षेत्रफळाचे सूत्र आहे. आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे तो असा आहे की काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ. आता काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ आपल्याला सांगायचं आहे आणि ऑप्शनमध्ये दिलेलं आहे 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. ते जर आपण बघितलेलंच आहे ते काय आहे, त्रिकोणाचे क्षेत्रफळ आहे. मग 1/2 गुणिले काटकोन करणाऱ्या बाजूंचा गुणाकार हे एक ऑप्शन आपल्याकडे बाकी आहे. मग योग्य आन्सर आपलं काय आहे. अगदी बरोबर, काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ म्हणजे 1/2 गुणिले काटकोन करणाऱ्या बाजूंचा गुणाकार हे काय आहे तर काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ आहे. आपला जो पुढचा प्रश्न आहे तो असा आहे समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ. कशाचे. समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ. ते काय आहे, पाया गुणिले उंची असणार आहे की 1/2 गुणिले पाया गुणिले उंची असणार आहे. सांगा पाहू, योग्य आन्सर काय आहे. अगदी बरोबर, तर पाया गुणिले उंची जे आहे ते समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ आहे. आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आहे त्रिकोणाचे क्षेत्रफळ म्हणजेच हेरोचे सूत्र जे आहे ते आपल्याला इथे सांगायचे आहे. त्यासाठी आपल्याला 2 ऑप्शन दिलेले आहे. पहिला जो आपला ऑप्शन आहे तो आहे वर्गमुळात s कंसामध्ये s वजा a s वजा b s वजा c आणि दुसऱ्या ऑप्शनमध्ये s वजा a s वजा b s वजा c. मग कुठलं आपलं जे ऑप्शन आहे ते अगदी योग्य असणार आहे. अगदी बरोबर, जे फर्स्ट ऑप्शन आहे ते आपलं काय आहे, अगदी बरोबर आहे. वर्गमुळामध्ये s कंसामध्ये s वजा a, दुसऱ्या कंसामध्ये s वजा b आणि तिसऱ्या कंसामध्ये s वजा c हे काय आहे, हेरोचे सूत्र आहे जे आपण त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढण्यासाठी वापरत असतो. आपला जो पुढचा प्रश्न आहे तो असा आहे त्रिकोणाची अर्धपरिमिती आपल्याला सांगायची आहे. कशाची, त्रिकोणाची अर्धपरिमिती. ऑप्शन आपल्याला 2 दिलेले आहे आणि 2 ऑप्शनपैकी एक ऑप्शन जो आहे तो राईट असणार आहे जो आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. बघा, 1/2 कंसामध्ये a अधिक b अधिक c कंस पूर्ण आणि दुसऱ्या कंसामध्ये 2 कंसामध्ये a अधिक b अधिक c कंस पूर्ण. मग सांगा पाहू मुलांनो, आपलं राईट ऑप्शन काय असणार आहे. अगदी बरोबर, पहिलं जे ऑप्शन आहे ते आपलं कसं आहे, अगदी राईट आलेलं आहे की त्रिकोणाची अर्धपरिमिती बरोबर 1/2 कंसामध्ये a अधिक b अधिक c कंस पूर्ण हे आपलं काय आहे, त्रिकोणाची अर्धपरिमिती आहे. आता पुढचा जो आपला प्रश्न आहे तो आपल्याला विचारलं की वर्तुळाचे क्षेत्रफळ आपल्याला सांगायचं आहे. कशाचं, वर्तुळाचं क्षेत्रफळ. ते आहे पाय r वर्ग की
2 पाय आर. काय असणार आहे सांगा पाहू मुलांना, पाय आर वर्ग की 2 पाय के. आपल्याला वर्तुळाचे क्षेत्रफळ इथे विचारलेलं आहे. कुठलं असणार आहे ते? अगदी बरोबर 2 पाय आर वर्ग हे काय आहे तर वर्तुळाचे क्षेत्रफळ आहे. आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आहे बंदिस्त बहुभुजाकृतीची बाजू सेंटीमीटर या एककात असेल तर त्याचे जे क्षेत्रफळ आहे ते डॅश या एककात येईल. कोणत्या एककात येणार आहे? ते चौरस सेंटीमीटर एककात येणार आहे की मीटर या एककात येणार आहे? सांगा पाहू, आपले योग्य ऑप्शन काय आहे? अगदी बरोबर चौरस सेंटीमीटर या एककामध्ये येणार आहे. कशाचं क्षेत्रफळ? तर बंदिस्त बहुभुजाकृतीच्या ज्या बाजू आहेत त्या सेंटीमीटरमध्ये असतात, पण त्याचे जे क्षेत्रफळ आहे ते कशामध्ये असते तर ते चौरस सेंटीमीटरमध्ये असते. तर पहा, आपला जो शेवटचा प्रश्न आहे तो असा आहे की समांतरभुज चौकोनापासून डॅश तयार होतो म्हणून दोन्हीचे जे क्षेत्रफळ आहे ते समान आहे. आणि आपल्याला ऑप्शनमध्ये 2 ऑप्शन दिलेले आहेत. पहिल्या ऑप्शनमध्ये आहे आयत आणि दुसऱ्या ऑप्शनमध्ये आहे त्रिकोण. मग आपलं योग्य ऑप्शन असणार आहे अगदी बरोबर आयत. हे काय आहे? आपलं योग्य ऑप्शन आहे. बघा, समांतरभुज चौकोनापासून काय तयार होतं? आयत तयार होतो. मग म्हणून दोन्हीचे क्षेत्रफळ कसे आहे तर दोन्हीचे क्षेत्रफळ हे समान आहे. बघा, अशा प्रकारे आपण आपला जो 15वा पाठ आहे क्षेत्रफळ याचा सराव देखील इथे पूर्ण करून घेतलेला आहे. आता आपण खेळाच्या माध्यमातून सुद्धा काय करणार आहोत, क्षेत्रफळ हे पाठ आपल्याला दिलेल्या प्रश्नांवरून अधिक चांगल्या पद्धतीने समजून घेणार आहोत. बघा, इथे आपल्याला 5 गेम दिलेले आहे, खेळ दिलेले आहे. त्यापैकी एक जो आहे तो आपल्याला सिलेक्ट करायचा आहे आणि त्यापैकी एक सिलेक्ट करून विचारलेल्या प्रश्नांची आपल्याला उत्तरे द्यायची आहे. बघा, यापैकी कुठला असा गेम आहे जो आपण खेळू शकतो? ठीक आहे, आपल्याला हा गेम आवडलेला आहे क्रिकेटचा, म्हणून तो आपण इथे घेतलेला आहे. तर पहा मुलांनो, आपल्याला इथे काय दिलेलं आहे तर काही प्रश्न विचारलेले आहे. पहिला प्रश्न जो आहे तो आहे समांतरभुज चौकोनाचा पाया हा 18 सेंटीमीटर व उंची जी आहे ती 11 सेंटीमीटर आहे, तर त्या चौकोनाचे जे क्षेत्रफळ आहे ते किती असणार आहे? आणि आपल्याला इथे ऑप्शन दिलेले आहे. फर्स्ट ऑप्शन जे आहे ते आहे 396 चौरस सेंटीमीटर, दुसरं आहे 99 चौरस सेंटीमीटर, तिसरं आहे 198 चौरस सेंटीमीटर आणि आपला शेवटचा जो ऑप्शन आहे तो आहे 29 चौरस सेंटीमीटर. मग सांगा पहा मुलांनो, समांतरभुज चौकोनाचा पाया व उंची दिलेली आहे, मग त्याचं क्षेत्रफळ त्यानुसार काय असणार आहे? अगदी बरोबर 198 चौरस सेंटीमीटर हा असणार आहे. आणि बघा, आपलं उत्तर जे आहे ते अगदी बरोबर आलेलं आहे. आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आहे वर्तुळाचा परिघ. वर्तुळाचा परिघ बरोबर काय आहे? ऑप्शन दिलेले आहेत आपल्याला 4. पहिलं आहे पाय आर, दुसरं आहे पाय आर वर्ग, तिसरं आहे 2 पाय आर, चौथं आहे 2 पाय आर वर्ग. इथे आपल्याला वर्तुळाचा परिघ विचारलेला आहे, म्हणून वर्तुळाचा परिघ काय येणार आहे तर 2 पाय आर वर्ग हा वर्तुळाचा काय आहे तर परिघ आहे. आणि हे देखील आपलं ऑप्शन जे आहे ते अगदी योग्य आलेलं आहे. आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आहे समांतरभुज चौकोनापासून डॅश तयार होतो म्हणून दोन्हीचे क्षेत्रफळ कसे आहे तर समान आहे. म्हणून काय तयार होतो समांतरभुज चौकोनापासून? पहा, चौरस तयार होतो, आयत तयार होतो, त्रिकोण तयार होतं की वर्तुळ तयार होतं? काय येणार आहे आपलं योग्य ऑप्शन? अगदी बरोबर, काय तयार होतं तर आयत तयार होतो समांतरभुज चौकोनापासून. म्हणून आयत वरती आपण काय करणार आहोत तर टिक करणार आहोत. आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे तो असा आहे बंदिस्त बहुभुजाकृतीची बाजू सेंटीमीटर या एककात असेल तर त्याचे क्षेत्रफळ डॅश या एककात येईल. आणि ऑप्शन आपल्याला दिलेले आहे चौरस सेंटीमीटर, मीटर, सेंटीमीटर की चौरस सेंटीमीटर. बघा, बंदिस्त बहुभुजाकृतीची बाजू ही सेंटीमीटरमध्ये असते, मग त्याचे क्षेत्रफळ हे कुठल्या एककात असते? अगदी बरोबर, चौरस सेंटीमीटरमध्ये ती
असते. क्षेत्रफळ जे आहे ते चौरस सेंटीमीटरमध्ये असते समांतरभुज चौकोनाचे. आणि आता जो 5वा प्रश्न आहे आपला तो आहे त्रिकोणाच्या बाजू 45 सेंटीमीटर, 39 सेंटीमीटर, 42 सेंटीमीटर आहे, तर त्याचे अर्ध परिमिती आपल्याला इथे काढायचे आहे. मग दिलेल्या माहितीनुसार आपल्याला त्रिकोणाच्या बाजू दिलेल्या आहेत, त्याचे अर्ध परिमिती जे आहे ते आपण इथे काढूयात. बघा ते आहे 128 सेंटीमीटर, 252 सेंटीमीटर, 63 सेंटीमीटर की 126 सेंटीमीटर. काय असणार आहे मुलांनो? अगदी बरोबर 63 सेंटीमीटर एवढी त्याची अर्ध परिमिती असणार आहे. आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आहे जमिनीचे क्षेत्रफळ R हेक्टर या डॅश एककात मोजतात. आणि ऑप्शन 4 दिलेले आहे. सेंटीमीटरमध्ये, दशमान, शतमान की मीटर कशामध्ये जमिनीचे क्षेत्रफळ हे मोजले जाते? अगदी बरोबर दशमानमध्ये काय होतं तर जमिनीचं क्षेत्रफळ R हेक्टरमध्ये मोजलं जातं. आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे तो असा आहे की वर्तुळाची त्रिज्या 28 सेंटीमीटर असेल तर त्याचे क्षेत्रफळ डॅश असेल. आणि ऑप्शन आहेत 2464 सेंटीमीटर, 2264 सेंटीमीटर, 2164 सेंटीमीटर की 2454 सेंटीमीटर. मग सांगा पाहू मुलांनो, वर्तुळाची त्रिज्या 28 दिलेली आहे आणि त्याचे क्षेत्रफळ आपल्याला काढायचे आहे त्रिज्येवरून. काय मिळणार आहे? अगदी बरोबर 2464 सेंटीमीटर चौरस सेंटीमीटर एवढं आपल्याला काय मिळालेलं आहे? वर्तुळाचे क्षेत्रफळ मिळालेलं आहे. म्हणून आपण त्यावर टिक केलेले आहे. आता जो आपला पुढचा प्रश्न आहे तो आहे समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांचे काय असतात? बघा मध्यबिंदू असतो, विभाजक असतो, पूरक असतो की लंब दुभाजक असतो? सांगा पाहू मुलांनो काय असतो? अगदी बरोबर तर लंब दुभाजक असतो. आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आहे समभुज चौकोनात 4 एकरूप डॅश त्रिकोण मिळतात. कुठले त्रिकोण मिळतात? काटकोन, विशालभुज, लघुकोन की समभुज? कुठले त्रिकोण मिळतात बघा समभुज चौकोनामध्ये? अगदी बरोबर काटकोन त्रिकोण हे आपल्याला मिळत असतात. आणि आपला शेवटचा प्रश्न आहे पहा मुलांनो, चौकोन ABCD या समलंब चौकोनाच्या समांतर बाजूंची लांबी ही अनुक्रमे 13 सेंटीमीटर व 9 सेंटीमीटर असून उंची 8 सेंटीमीटर असेल तर त्याचे क्षेत्रफळ आपल्याला सांगायचे आहे. तर बघा त्याचे क्षेत्रफळ काय येणार आहे? ऑप्शन आपल्याला दिलेला आहे. दिलेल्या माहितीनुसार त्याचे क्षेत्रफळ आपण इथे काढायचं आहे. बघा पहिलं आहे 84 चौरस सेंटीमीटर, दुसरं आहे 88 चौरस सेंटीमीटर, तिसरं आहे 87 चौरस सेंटीमीटर आणि 5वं आहे 85 चौरस सेंटीमीटर. मग आपले योग्य ऑप्शन काय असणार आहे? अगदी बरोबर 88 चौरस सेंटीमीटर हे काय आहे? आपलं योग्य ऑप्शन आलेलं आहे. तर पहा मुलांनो, अशा प्रकारे आपण खेळाच्या माध्यमातून देखील क्षेत्रफळ हे जे प्रकरण आहे ते आपण अभ्यासलेलं आहे. आता त्यावर आपण परीक्षा देखील घेणार आहोत आणि हे जे प्रकरण आहे ते खूप चांगल्या पद्धतीने आपण समजून घेणार आहोत. बघा समभुज चौकोनात 4 एकरूप डॅश त्रिकोण मिळतात. कुठले त्रिकोण मिळतात? काटकोन, विशालभुज, लघुकोन की समभुज? कुठला ऑप्शन आपलं राईट असणार आहे? अगदी बरोबर काटकोन जे आहे ते समभुज चौकोनात 4 एकरूप कुठलं मिळतं तर काटकोन हे त्रिकोण आपल्याला मिळतं. बघा आपला जो पुढचा प्रश्न आहे तो असा आहे त्रिकोणाच्या बाजू 45 सेंटीमीटर, 39 सेंटीमीटर व बाजू 42 सेंटीमीटर आहे, तर त्याचे आपल्याला क्षेत्रफळ काढायचे आहे. त्याचे आपल्याला काय काढायचे आहे? अर्ध परिमिती काढायची आहे. आता अर्ध परिमिती कशी काढणार आहोत पहा. आपल्याला ऑप्शन त्याचे दिलेले आहेत आणि त्याची अर्ध परिमिती आपल्याला सांगायची आहे. बघा त्रिकोणाच्या बाजू दिलेल्या आहेत, त्यावरून आपल्याला त्याची अर्ध परिमिती काढायची आहे. ती फर्स्टमध्ये आहे 128 सेंटीमीटर, सेकंड आहे 252 सेंटीमीटर, थर्ड आहे 63 सेंटीमीटर आणि लास्ट आहे 126 सेंटीमीटर. मग काय असणार आहे मुलांना? आपलं योग्य आन्सर अगदी बरोबर 63 सेंटीमीटर काय आहे तर त्याची अर्ध परिमिती आलेली आहे. कशाची? वर्तुळाची अर्ध परिमिती 63 सेंटीमीटर आलेली आहे. आता जो आपला पुढचा प्रश्न आहे तो आहे समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांचे डॅश असतात.
काय असतात ते? मध्यबिंदू, विभाजक, पूरक की लंबदुभाजक? अगदी बरोबर. काय असतं तर लंबदुभाजक असतं. आणि आपला पुढचा प्रश्न, समांतरभुज चौकोनापासून डॅश तयार होतो म्हणून दोन्हीचे क्षेत्रफळ हे समान आहे. कशाचे क्षेत्रफळ समान असते? चौरस, आयत, त्रिकोण की वर्तुळ? अगदी बरोबर. कशाचे? आयत. समांतरभुज चौकोनापासून काय तयार होतं तर आयत तयार होतो आणि त्याचे क्षेत्रफळ हे कशा असते? समान असते. आणि आपला पुढचा जो प्रश्न आहे तो असा आहे, चौकोन ABCD या समलंब चौकोनाच्या समांतर बाजूची लांबी अनुक्रमे 13 सेंटीमीटर व 9 सेंटीमीटर असून उंची 8 सेंटीमीटर असेल तर त्याचे क्षेत्रफळ किती असेल? पहा, ऑप्शन दिलेले आहे. 84, 88, 87 की 85? किती चौरस सेंटीमीटर असेल? अगदी बरोबर. 88 चौरस सेंटीमीटर असेल. आपला पुढचा प्रश्न घेणार आहोत. वर्तुळाची त्रिज्या 28 सेंटीमीटर असेल तर त्याचे क्षेत्रफळ डॅश असेल. बघा, 2484 सेंटीमीटर की 2264 सेंटीमीटर, 2164 सेंटीमीटर की 2454 सेंटीमीटर? योग्य ऑप्शन काय आहे? अगदी बरोबर, 2464 सेंटीमीटर. पहा, आपला जो पुढचा प्रश्न आहे मुलांना तो असा आहे की वर्तुळाचा परिघ आपल्याला विचारलेला आहे आणि त्यासाठी आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. पहिल्या ऑप्शनमध्ये आहे की पाय आर, दुसरा आहे पाय आर वर्ग, तिसरा आहे 2 पाय आर आणि शेवटचा आपला आहे 2 पाय आर वर्ग. मग वर्तुळाचा परिघ काय आहे? अगदी बरोबर, 2 पाय आर वर्ग हा वर्तुळाचा काय आहे तर परिघ आहे. पुढचा आपला जो प्रश्न आहे तो आहे, वर्तुळाची त्रिज्या 28 सेंटीमीटर असेल तर त्याचे क्षेत्रफळ किती असेल? बघा, तर त्याचे क्षेत्रफळ आपल्याला, हा प्रश्न जो आहे तो पुन्हा रिपीट झालेला आहे म्हणून याचं उत्तर आपल्याला माहिती आहे. काय आहे तर 2464 सेंटीमीटर. बघा, आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आहे, बंदिस्त बहुभुजाकृतीची बाजू सेंटीमीटर या एककात असेल तर त्याचे क्षेत्रफळ कोणत्या एककात येते? ते चौरस सेंटीमीटर, मीटर, सेंटीमीटर की चौरस मीटर? कशामध्ये येते? कुठल्या एककामध्ये येते? अगदी बरोबर, चौरस सेंटीमीटर मध्ये येते. आणि आपला जो शेवटचा प्रश्न आहे तो असा आहे, समांतरभुज चौकोनाचा पाया 18 सेंटीमीटर व उंची 11 सेंटीमीटर तर त्या चौकोनाचे क्षेत्रफळ आपल्याला काढायचे आहे. तर ते आहे 396 चौरस सेंटीमीटर, 99 चौरस सेंटीमीटर, 198 चौरस सेंटीमीटर की 29 चौरस सेंटीमीटर? मग काय आलेलं आहे क्षेत्रफळ? अगदी बरोबर, 198 चौरस सेंटीमीटर हे आलेलं आहे. तर पहा मुलांनो, अशा प्रकारे आपण हे जे आपलं 15वे प्रकरण आहे क्षेत्रफळ, यावरती आपण परीक्षा देखील घेतलेली आहे. आता काही प्रश्न उत्तरे जे आहेत ते देखील आपण या पाठाची समजून घेणार आहोत. तर बघा मुलांना, आपला जो पहिला प्रश्न आहे तो असा आहे की समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ 83.2 चौरस सेंटीमीटर आहे. त्याची उंची 6.4 सेंटीमीटर असेल तर त्याचा पाया किती लांबीचा असेल हे आपल्याला सांगायचं आहे. म्हणून बघा, आपण हे उत्तर इथे लिहून घेतलेलं आहे की समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ काय आहे? पाया गुणिले उंची. मग 83.2 हे काय आहे? समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर पाया गुणिले उंची आपल्याला माहित आहे 6.4. पाया आहे बरोबर 832/64 बरोबर किती आलेला आहे तर 13 सेंटीमीटर आलेला आहे. म्हणजेच आपण पाया आणि लांबी जी आहे ती लांबी आपण काढलेली आहे 13 सेंटीमीटर. ही लांबी आपली इथे समांतरभुज चौकोनाची आलेली आहे. आता आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आहे, अनियमित आकाराच्या जागेचे क्षेत्रफळ काढता येते का? अनियमित जागा, जे काही उदाहरणाच्या आधारे आपण अनियमित जागेचे जे क्षेत्रफळ आहे ते काढलेलं होतं. म्हणजे साहजिकच आहे की अनियमित जागेचे क्षेत्रफळ जे आहे ते काढता येते. तर पहा, भूखंड, जमीन यांचे आकार सामान्यपणे कसे असतात? अनियमित असतात, म्हणजेच ते बहुभुज असतात. त्यांचे विभाजन त्रिकोण किंवा इतर विशिष्ट चौकोनात आपल्याला करता येत नाही व त्यावरून त्यांचे क्षेत्रफळ जे आहे ते आपल्याला काढता येते. आता पहा, पुढचा जो आपला प्रश्न आहे तो आहे, दशमान पद्धतीतील एकके मीटरमध्ये कशी लिहितात?
आता दशमान पद्धतीने आपण बघितलेलं आहे की भूखंडाचे काय होते, मोजमाप होते. मग ती एकके कशी काढतात, तर ती एकके जमिनीचे क्षेत्रफळ आर हेक्टर या दशमान एककात लिहितात. म्हणजे 100 चौमी बरोबर 1 आर. 100 आर बरोबर 1 हेक्टर बरोबर किती, ते 10,000 चौरस मीटर. आणि आपला जो शेवटचा प्रश्न आहे तो आहे वर्तुळाचा परिघ 88 सेंटीमीटर आहे, तर त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ आपल्याला काढायचे आहे. बघा इथे आपण काढून घेतलेलं आहे. वर्तुळाचा परिघ आपल्याला माहिती आहे 2 पाय आर. मग 88 बरोबर 2 गुणिले 22/7. मग 88 गुणिले 7/2 गुणिले 22. मग किती होतात, तर 14 आर बरोबर 14 सेंटीमीटर होतात. मग वर्तुळाचे क्षेत्रफळ 2 पाय आर वर्ग म्हणून 22/7 गुणिले 14 गुणिले 14. आता याचा गुणाकार आपण केलेला आहे, किती आलेला आहे, 616 चौरस सेंटीमीटर. एवढं आपण क्षेत्रफळ जे आहे ते काढलेलं आहे. तर पहा मुलांनो, अशा प्रकारे आपलं जे 15वे प्रकरण आहे क्षेत्रफळ हे आपण अभ्यासलेलं आहे. त्याचा सराव आपण घेतलेला आहे. तसेच खेळाच्या माध्यमातून देखील आपण हे प्रकरण समजून घेतलेलं आहे. त्यावर परीक्षा देखील आपण घेतलेली आहे आणि त्याची काही जे प्रश्न उत्तरे आहेत ती देखील आपण इथे सॉल्व करून घेतलेले आहे, समजून घेतलेली आहे. तर अशा प्रकारे आपलं जे 15वे प्रकरण आहे क्षेत्रफळ हे पूर्ण झालेलं आहे आणि लवकरच आपण भेटणार आहोत एका नवीन पाठामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.